नमस्कार. परत एकदा आपल्याला अनन्य इन्स्पायर चॅनलतर्फे आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माझा चॅनल बघताय म्हणून खूप खूप तुमचे आभार. आजचा टॉपिक आहे इन्शुरन्स. प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती किंवा जबाबदार व्यक्ती जे कुटुंब प्रमुख असतो तो नेहमी आपलं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून नेहमी तो कुठल्या ना कुठल्या चिंतेमध्येच असतो. त्याची चिंता वाढत जाते आणि तो हेल्थ इन्शुरन्स हा म्हणजे जर समजा आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याच्यासमोर एकच पर्याय होतो, तो आहे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम क्लेम असे खूप काही बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की कुटुंब प्रमुख ज्या वेळेस आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा विचार करतो तर खूप कंपन्या आपल्यासमोर उभे राहतात आणि हेल्थ इन्शुरन्स काढणं खूपच गरजेचं आहे. पण त्याच्यानंतर त्याची परिस्थिती किंवा त्याच्या व्हॅल्यूनुसार किंवा त्याच्या पोझिशननुसार किंवा त्याला जे वाटतं, जे आपल्याला सेक्युअर वाटतं त्या पद्धतीने तो आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढतो, तो कुटुंब प्रमुख काढत असतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं येतं की कुटुंबाची सिक्युरिटी फील होते. मग त्याला असं वाटतं की बाबा आपण आता हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे, कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला खूप काही सुविधा मिळतील वगैरे वगैरे. अशा गोष्टीची तो शाश्वती मिळवण्यासाठी किंवा शाश्वती मिळेल या हिशोबाने हेल्थ इन्शुरन्स काढतो. हे सगळं ठीक आहे. माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची काळजी म्हणून हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यायला हरकत नाही. पण त्याच्यानंतर जे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात धोकादायक जी घटना असते ती अशी जाणवते की बाबा तुम्ही जे हेल्थ इन्शुरन्स काढलेले आहात त्या हेल्थ इन्शुरन्समधल्या नियम व अटी तुम्ही वाचल्यात का? जर वाचले नसतील तर तुमच्या ज्या एजंटकडून तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला त्या एजंटने तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे का? कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढता पण जे इन्शुरन्स कंपन्या आहेत ते तुम्हाला कधीही रिजेक्ट करू शकतात. रिजेक्ट करण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे फक्त एजंट आणि तुम्ही आणि कंपनी यामध्ये जे सुसंगतपणा नसते किंवा जे सांगायला पाहिजे किंवा जे अपेक्षित नियम आहेत, जे नियम तुम्ही वाचलेले नसतात त्याच्यावर बोट टाकून कंपनी कधीही तुम्हाला रिजेक्ट करू शकते. आजपर्यंतचा प्रत्येकाचा अनुभव असा आहे किंवा असंही असू शकेल की तुम्ही कंपनीचे इन्शुरन्स काढता, ऐन वेळेस कंपनी तुम्हाला डायरेक्टली रिजेक्ट करू शकते. आणि हे रिजेक्ट जर करत नसेल तर तुम्ही कित्येक कंपन्यांना तुमच्या मराठी भाषेमध्ये किंवा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या भाषेमध्ये प्रत्येकांना विचारून घेऊ शकता किंवा त्याला एक रायटिंगमध्ये लिहू शकता. नाही जर जमलं, जर तुम्हाला जर ते कळत नसेल तर तुमचे जे काही एजंट किंवा जे काही ॲडवायझर आहेत त्यांच्याकडून तुम्ही डायरेक्टली लिहून घेऊ शकता. जर समजा ते जर इन्शुरन्स कंपनी किंवा जे ॲडवायझर तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल असं जर लिहून देत नसतील तर समजून घ्या ते लोक फ्रॉड आहेत. कारण फक्त 10 ते 15% मार्जिनमुळं प्रत्येक एजंट हा तुम्हाला इन्शुरन्स काढून घेण्याला भाग पाडतो. कंपनीला त्याचं काय टर्म्स कंडिशन ठेवलेत, नियम अटी कशा पद्धतीने लावले आहेत किंवा कुठल्या ह्याला काय ठेवलेलं आहे हे कधीही सांगत नाही तर. आणि ते ठळक कुठल्याही मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं जात नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जर सांगितलं जातं एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे, तुम्हाला हॉस्पिटलचा काही खर्च मिळेल, तुम्हाला ICU मध्ये नेल्यानंतर त्याची लिमिट नसेल, तुम्हाला बेडची नसेल, तुम्हाला AC रूमचं नसेल वगैरे वगैरे, ज्या गोष्टी तुम्ही सर्वसाधारण वापरत नाही किंवा वापरता येणार नाही अशा खूप मोठ्या गोष्टीचा फुगवटा करून तुम्हाला ॲडवायझर तुम्हाला या ना त्या कारणाने इन्शुरन्स कंपन्यांना घ्यायला भाग पाडतात. तर माझी सर्व भारतीयांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीशी व्यवहार करताना तुम्हाला समजेल, तुम्हाला उमजेल, तुम्हाला जाणवेल किंवा तुम्हाला माहीत होईल अशा पद्धतीचे इन्शुरन्स उतरवून घ्यावे. अन्यथा बऱ्याचशा कंपन्या फ्रॉड आहेत. हे माझं वैयक्तिक स्टेटमेंट जरी असलं तर मी छाती ठोकून सांगू शकतो की सगळ्या कंपन्या ह्या मूर्ख आहेत, फ्रॉड आहेत. कारण कंपनी हे स्वतःचं घर चालवण्यासाठी करतात. त्याच्याही पेक्षा जास्त तुमचे जे काही ॲडवायझर आहेत
ते ॲडवायझर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणाने फक्त इन्शुरन्स काढायला भाग पडतात, कारण त्यांना त्यांची नोकरी टिकवायची आहे अथवा त्यांना त्यांचं कमिशन मिळवणं गरजेचं आहे. आणि हे लक्षात असू द्या, तुम्ही ज्यावेळेस इन्शुरन्स काढता, कुटुंब प्रमुख काढल्यामुळं कुटुंब प्रमुखाला पूर्ण माहिती असते त्याच्यामध्ये काही आहे. पण जर तो कुटुंब प्रमुखच जर समजा कधी ॲडमिट झाला तर हे समजून घ्या, ते ॲडवायझर सुद्धा कधीही कामाला येत नाही. तर जर काही ॲडवायझरना किंवा काही एजंटना, हेल्थ इन्शुरन्स विकणाऱ्या एजंटला जर माझं म्हणणं जर पटत नसेल किंवा वाटत नसेल, तर मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही माझ्याकडे रीतसर या, माझ्या पद्धतीने या, माझ्या चॅनलवर या आणि असं लिहून द्या की बाबा, कंपनी जरी मी इन्शुरन्स काढलेला आहे त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीला जर काही जबाबदार झालं तर सर्वस्व जबाबदारी माझं असेल. मी माझं घर विकून मी त्या माणसाची सिक्युरिटी पुरवेन. हे ज्यावेळेस कुठलेही ॲडवायझर तुम्ही मला जर सांगत असाल तर मी तुम्हाला हजारो क्लायंटची ऑर्डर्स मी तुम्हाला देऊ शकतो. फक्त तुम्ही तुमच्या कंपनीशी बोलून व्यवस्थित घ्या. माझ्यासमोर आतापर्यंतचे बरेचसे ॲडवायझर हे फक्त कंपनीला काही करू शकत नाही असे स्टेटमेंट देतात. जर या चॅनलच्या माध्यमातून किंवा या माझ्या संभाषणातून जर समजा कुठले ॲडवायझर जर म्हणत असतील की मी कंपनीच्या पेरोवर काम करत आहे, कंपनी जरी काही जरी दिली नसेल तर मी माझी वैयक्तिक हमी देतो असं म्हणून जर समजा इन्शुरन्स काढत असेल, तर अशा सगळ्या व्यक्तींचा मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्या लोकांना पुरेपूर बिझनेसला मदत करेन. त्याच्यामुळं माझ्या चॅनलशी ज्यावेळेस तुम्ही बोलाल किंवा ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे या गोष्टीची तयारी करूनच मला फोन करू शकता. माझ्या कंपनीचा नंबर खालच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. माझ्या चॅनलच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला खूप काही यंत्रणा आहेत, फेसबुक, इंस्टाग्रामवर बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जर समजा माझं हे स्टेटमेंट तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन टॉपिकवर तुमच्यासाठी नवीन नवीन विषय, नवीन नवीन प्रयोग तुमच्यासमोर करू शकतो. धन्यवाद. रामकृष्ण.